हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हेजिटेबल टिक्कीची रेसिपी. 9 महिन्यांच्या पुढील बाळाकरता ही व्हेजिटेबल टिक्की तुम्ही देऊ शकता. अत्यंत पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी ही टिक्की आहे. यामध्ये मी गाजर, भोपळा, ब्रोकोली, हिरवा वाटाणा, बटाटा आणि पालक या भाज्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून जास्तीच्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता. त्याचसोबत आपल्याला यामध्ये हिंग आणि हळदीचा वापर करायचा आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही जिऱ्याची पूड किंवा धन्याची पूडसुद्धा या टिक्कीमध्ये टाकू शकता. सगळ्यात आधी आपल्याला ब्रोकोली छान धुवून घ्यायची आहे आणि ती कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी आता हिरवा वाटाणा सोलून घेत आहे. ब्रोकोली आणि हिरवा वाटाणा सोलून झाल्यानंतर आता मी इथे गाजर घेतलेला आहे. गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं अशा पद्धतीने आता आपण काढून घेणार आहोत. गाजराचे छोटे छोटे काप बनवायचे आहेत. गाजर, हिरवा वाटाणा, ब्रोकोली, भोपळा, बटाटा या प्रत्येक भाजीचा एक वेगवेगळा गुणधर्म आहे. त्यामुळे ही व्हेजिटेबल टिक्की अत्यंत पौष्टिक बनते. आता इथे आपण गाजर चिरून घेतलेला आहे. त्यानंतर अशाच पद्धतीनं भोपळ्याची सालं सुद्धा आता आपण काढून घेत आहोत. भोपळा चिरून घ्यायचा आहे. मी शक्यतो याच्या बिया काढून घेत असते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बियांसकट भोपळा वापरू शकता. आणि आता भोपळा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने चिरून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. या सगळ्या भाज्या आता छान चिरून झालेल्या आहेत. गाजर, हिरवा वाटाणा, ब्रोकोली, भोपळा. आता हे थोड्या वेळाकरता आपण साईडला ठेवूया. आता आपल्याला घ्यायचा आहे बटाटा. बटाटा सुद्धा स्वच्छ धुवून त्याचे अशा पद्धतीनं सालं काढून घ्यायचे आहेत. इथे मी 1 बटाटा वापरत आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही 2 बटाटे सुद्धा घेऊ शकता. बटाटा आपल्याला टिक्कीच्या बाइंडिंग करता वापरायचा आहे. पुढे अजून एक इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत जेणेकरून टिक्की छान बाइंड होईल. अशा पद्धतीनं बटाट्याचे 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे आहेत. सो आता आपल्या सगळ्या भाज्या चिरून तयार आहेत. त्यानंतर पालक घेऊन त्याची देठ काढून घ्यायचे आहेत आणि पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पालकाची 3 ते 4 पानं आपण इथे वापरू शकतो.
आता आपल्याला कुकरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात खाली पालक आणि त्यावरती सगळ्या भाज्या अशा पद्धतीनं ठेवून घ्यायच्या आहेत. मेक शुअर की तुम्ही सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या असतील. त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे जेणेकरून भाज्या छान मऊ शिजतील. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि चिमूटभर हिंग मी इथे टाकत आहे. इथे तुम्ही हिंग आणि हळदीसोबत जिऱ्याची पूड आणि धन्याची पूड सुद्धा वापरू शकता. कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये आता आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. आणि त्यात सुद्धा अर्धा ग्लास पाणी इथे मी ओतत आहे जेणेकरून बटाटा छान शिजेल. त्यानंतर कुकरमध्ये खाली थोडं पाणी टाकून दोन्ही कुकरची भांडी आता आपल्याला त्यात ठेवून घ्यायची आहेत. आणि आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये सगळ्या भाज्या छानपैकी शिजतात. इथे तुम्ही बघू शकता की आता बटाटा सुद्धा एकदम छान मऊ शिजलेला आहे. आणि ह्या खालच्या भाज्या सुद्धा छानपैकी शिजलेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, ज्यात आपण गाजर, ब्रोकोली, भोपळा, हिरवा वाटाणा आणि पालक ह्या भाज्या आपण वापरलेल्या आहेत. या सगळ्या भाज्या छानपैकी आता शिजलेल्या आहेत आणि आता आपण या कुकरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या सगळ्या भाज्या मिक्सरमधून फिरवायच्या आहेत आणि त्याची छान अशी मऊ पेस्ट बनवायची आहे. आता आपल्याला घ्यायचा आहे आपण जो शिजवलेला बटाटा आहे तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे जो काटा चमचा असतो त्याने छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे, कुस्करून घ्यायचा आहे. ह्या उकडलेल्या बटाट्याचा उपयोग आपल्याला टिक्कीच्या बाइंडिंगसाठी करायचा आहे. बटाटा हा बाळाच्या वजन वाढीसाठी सुद्धा खूप उपयुक्त असतो. त्यानंतर आपण जे भाज्यांचं मिश्रण बनवलेलं आहे, जी पेस्ट बनवलेली आहे ती आपल्याला ह्यामध्ये टाकून ती छान पद्धतीने अशी मिक्स करून घ्यायची आहे. हे मिश्रण तयार करून बाजूला ठेवायचं आहे आणि आपला पुढचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे पोहे. पोहे आपल्याला 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये छान भिजवून ठेवायचे आहेत. आणि थोड्या वेळाने तुम्ही बघाल की हे अत्यंत मऊ आणि छान झालेले आहेत. त्यानंतर आपण बनवलेलं जे मिश्रण आहे भाज्यांचं आणि बटाट्याचं ते या पोह्यामध्ये मिक्स करायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर ना छोट्या छोट्या त्याच्या टिक्की बनवायच्या आहेत आणि तव्यावरती मंद आचेवरती छान साजूक तुपामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शॅलो फ्राय करायचं आहे. अत्यंत मऊ, स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही व्हेजिटेबल टिक्की बनून तयार आहे. बाळाच्या वजन वाढीकरता